शुभ सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज आहे दिवस 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. तर आता वाजलेत 8. आज थोडं लेट झालं उठायला. तर पहिले मी माझ्या भावाला उठवतो. भाऊ उरलेला खाली झोपताना मला देखील उठव अंधार. तर असंच पहिलं आधी आपण फ्रेश होऊया, ब्रश आणि फेस वॉश करून जिमला निघूया. तर चला फ्रेश वगैरे होऊन ट्रॅक आणि टी शर्ट घालून तर निघूया जिमला. तर जसं की बघू शकतात आजी बनवते गरम गरम चपात्या. आणि आज मी काल रात्रीच म्हणजे मी बॅकपॅक भरून ठेवलेली. तर निघूयात. तर गंधार देखील येणार आहे जिमला आणि माझा भाऊ तो नंतर येणार आहे त्याच्या मित्रांसोबत. तर चला मग डायरेक्ट जिममध्ये भेटू. तुम्ही बघू शकाल आज जिममध्ये बिलकुल गर्दी नाही आहे. तर आज आहे आपला शोल्डर डे. तर पटापट आपले शूज घालून आपण वर्कआउटला सुरुवात करूया. जिममध्ये कोण नसण्याचा एक वेगळं सुख आहे. असं वाटतं की सगळेच मशिनी मारू, बट आपलं आज नशीब चांगलं होतं की आज कोणच नाही आलं आहे जिमला या टायमिंगला. तर जसं की बघू शकाल आता आपल्यासोबत आहे जिमचे बिल्डर म्हणजेच आपले सुभाष सर. तर यांना 25 वर्षाचा अनुभव आहे. त्यासोबत त्यांना तर मी बोलतो की पी टी लवर जो कुठला स्टुडंट येतो त्याच्याकडून पी टीच हवी असते त्यांना. तर सर तुम्हाला काय वाटतं लोकांनी आताच्या जनरेशनने जिम कशाला करावी? जिम करावी फिटनेससाठी, चांगलं शरीर यासाठी कमवण्यासाठी, चांगलं शरीर कमवण्यासाठी. तर त्यासोबत जगाच्या कुठल्याही पातळीवर असाल तुम्हाला पी टी हवे असेल तर आपले आहेत सुभाष सर. तर इफ तुम्ही देखील जिमला जात असाल तर इफ तुम्हाला पी टी हवी आहे पर्सनल ट्रेनिंग तर मला मेल करा, मी सरांपर्यंत नक्कीच पोहोचतो. भावाचे मित्र आलेले आहेत. तर सगळे एक दिवसात बॉडी बनवणारे आहेत. हा आपला मित्र बघू शकतात. बोलतो एका दिवसात बॉडी बनवून घरी जातो, त्याशिवाय घरी जाणार नाही. आजचा पूर्ण वर्कआउट संपवून आता मी चाललो आहे घरी. आता लगेच आंघोळ करून मग आपण नाश्ता करूया. जसं की तुम्ही बघू शकाल आत्ताच मी चिमण्यासारखी आंघोळ करून बाहेर आलेलो. तर आंघोळीनंतर पडलंच आपल्या प्रिय बाप्पाचे दर्शन, मग त्यानंतर पुढचा नाश्ता. तर आईने आज नाश्त्यासाठी केले आहेत कांदे पोहे. तर तुम्ही बघू शकता. तर आई अंदाजे किती वेळ लागतो कांदे पोहे बनवायला? 15 ते 20 मिनिटात कांदे पोहे मस्तपैकी सुगंध येत आहे. तर आता आपण खाऊन बघूया. तर मी स्वतः नाश्ता करण्याच्या आधी पहिला आजोला डबा देऊन येतो. तर थोड्याशाच अंतरावर आजोचं दुकान आहे, तेही दाखवतो तुम्हाला. तर आईने डबा पॅक केलेला आहे, तर लगेच घेऊन जाऊ मग मी नाश्ता करतो. तर तुम्ही बघू शकाल हे आमच्या आजोबांचं छोटंसं दुकान. तर ते 89 इयर्सचे आहेत. तर बघू शकाल त्यांना पहिला आपण डबा दिलेला आहे. तर त्यासोबत ते रोज सकाळी खरं सांगू तर 4 वाजता उठतात, 5 वाजता वॉकिंगला जातात, 6 वाजता दुकानात बसतात. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मला. तर तुम्ही बघू शकता हे आमचं दुकान आहे. तर आजोबांचा नाश्ता देऊन मी लगेचच घरी आलो. तर आता मी नाश्ता करायला बसलो. तुम्ही बघू शकाल सुगंध तर मस्त येतोय. तर खाऊन बघतो. तर आईने आता काम दिलेलं आहे. आंघोळ तर झाली, सगळं फ्रेश झालं, नाश्ता देखील झाला. तर आईने आता भेंडी कापायला सांगितलं आहे. तर पहिल्या भेंडी कापतो, थोडं आईला पण स्वयंपाकात मदत करतो. तर अर्धा तासाच्या पूर्ण मेहनतीनंतर पूर्ण सगळे भेंडी आपले कापून झालेले आहेत. तर आता आईने अजून एक काम दिलेलं आहे. तर सगळे आपले कपडे सुकत घालायचे आहेत. माझा भाऊ खूप हुशार आहे त्यात. आता कामं बोलले म्हणून तो गुल झाला लगेच. तर आता कामं आवरून येतो. तर सगळे कामं करून आता मी आलो आहे बेडवर. तर आता त्याच्या पुढे जेवणाचा टाईम झालेला आहे. तर बघूयात आज जेवायला काय बनवलं आहे. तर आता झाला आहे जेवणाचा टाईम. तर तुम्ही बघू शकाल आज माझ्या आईने केली आहे भेंडीची भाजी
आणि माझी फेवरेट बटाट्याची भाजी. आज 2 भाज्या केल्यात माझ्या आईने, की जसं की तुम्ही बघू शकाल मी भेंडी आईला कापून दिलेली, तर त्यासोबत आईने मला 2 चपात्या देखील दिल्या आहेत आणि आज तळलेली आहे माझ्या आईने कुरडई. सो थोडासा भात खाऊन आपण जेवून घेऊया. जेवण तर एकदम स्वादिष्ट दिसतंय, वास देखील मस्त येतोय, तर खाऊन बघ. तर आत्ताच मस्त पोटभर जेवून तर आता माझ्या आईने कापलेले आहेत आंबे. तर पहिले आंबे खाऊयात. तर मस्त रसीले पिवळे पिवळे दिसत आहेत. अल्फान्सो बोलते आई. तर बघूया खाऊन कसे लागतात. आता आपण जायचं आहे त्या क्लब हाऊसमध्ये. तर मला तुम्हाला दाखवायचं आहे त्यात काय काय आहे. तर चला मग जाऊया. तर जसं की तुम्ही बघू शकाल हा माझ्या क्लब हाऊसचा एंट्रन्स आहे. तर इथून एंट्रन्स स्टार्ट होतो. हे राईट आणि लेफ्टला जिम आहे. तर आपण अंडरग्राऊंड जाणार आहोत. तर आपण UG1ला आहोत. तर इथे आहे कॅरम. तर चेस देखील आहे इथे खेळायला. व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. त्यासोबत TT टेबल टेनिस देखील खेळू शकता. तर त्यासोबत ॲम्बियन्स बघू शकतात तुम्ही. हे UG1मध्ये अंडरग्राऊंड 1. तर इथे देखील बॅडमिंटन कोर्ट आहे अंडरग्राऊंडसाठी, तुम्ही बघू शकता. तर खूप अप्रतिम असं बांधलेलं आहे वैभव लक्ष्मी ईस्टर्न ग्रूव्स विक्रोळी ईस्टला, जिथे मी राहतो. मी राहायला आहे बी विंगमध्ये, तुम्ही बघू शकाल. 2 कॅरम दिलेत, एक चेस आहे, एक टेबल टेनिस कोर्ट आहे. तर खूपसं असं मस्त असं वेगळंच फील आहे. तर तुम्ही बघू शकाल. तर आता आपण वर जाऊया. तर जसं की बघू शकाल तर माझा एकदम खास मित्र भेटलेला आहे सोहम राणे. क्लब हाऊस मध्ये आलेला आहे. तर त्याचं डेकोरेटिव्हचं आपलं खूप मोठं बिझनेस आहे. तर कधी काय असेल तर सोहम राणेला कॉन्टॅक्ट करावे. तर आता आपण आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. तर तुम्ही बघू शकाल फर्स्ट फ्लोअरला मोठासा हॉल दिलेला आहे. तिथे तुम्ही राणेला भेटू शकाल. तर काय डेकोरेटिंगचं असेल परत सांगतो, कॉन्टॅक्ट ओनली सोहम राणे. तर बघू शकाल खूप काय काय फर्स्ट फ्लोअरला खूप मस्त मस्त दिलेलं आहे. तर इथे काय गेट टुगेदर असतील, काय कार्यक्रम असेल, बेबी शॉवर पासून सगळं इथे होतं. तुम्ही बघू शकाल मस्तसा असा हॉल आहे हा बघा. ॲम्बियन्स पण मस्त आहे. छानसं असं हॉल दिलेला आहे, बघू शकता. तर आता आपण जाऊयात आमच्या जवळच्या गार्डनमध्ये, जिथे मी रोज क्रिकेट खेळायला जातो. तर संडेला खूप सारे टुर्नामेंट होतात. तर त्या ग्राउंडवर जाऊया. थांब नेतो. तर एक खरं तर तुम्हाला खोटं वाटेल ही बातमी, बट माझ्या जो हातात जो बॉल आहे तो खरं तर 3 लाखाचा आहे, तुम्ही बघू शकाल. कारण की हा मुंबईकर चषक 2026चा बॉल आहे. तर आमच्याकडे एक अंपायर आहेत गोट्या काका म्हणून, त्यांनी हा बॉल आम्हाला दिलेला आहे खेळायला. तर बघू शकाल एक युनिक बॉल आपण बोलू शकतो. तर मुंबईकर चषक 2026चा हा बॉल 3 लाखाचा बॉल आहे तसं ते म्हटलेलं आहे. कारण की ते अंपायर आहेत, त्यांना खूपशी माहिती असतील. तर तुम्हाला विश्वास बसतोय का कमेंट करा. तर तुम्हाला काय वाटतं हा बॉल बघून. तर आत्ताच मस्तपैकी क्लब हाऊस आणि गार्डन पण तुम्ही बघितलं असाल. तर आता मस्तपैकी बॅटिंग बॉलिंग करून घरी आलेलो आहे. तर आल्याला थोडंसं फ्रेश होतो. तर आता फ्रेश वगैरे होऊन थोडीशी आईला मदत करतो. तर भात लावायला बोलली आई, तर थोडासा भात लावतो. ते बघू शकाल तापमारा भात घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण एक भांड. तसं पटकन भात लावून घेऊया. आईला देखील ऑफिसला जायचं आहे, जसं की मी म्हटलं आई नाईटला जाते. तर खूप सोपं आहे भात लावणं. जेवढे आपल्याला गरज आहे तेवढाच भात वापरायचा, बसचा तो वाया घालवायचा नाही. चांगलंसं असं धुवून थोडंसं वाडक्यात पाणी थोडंसं घ्यावं.
ग्लासमधून आपण थोडंसं पाणी टाकायचं. तर ते बरोबर तेवढ्या मापात घ्यावं लागतं. अंदाजे तुम्ही घेऊ शकाल जोपर्यंत तुम्ही एक्सपर्ट बनत नाही. तर भात कधी कधी चिकट बनतो. आता मी अंदाजे घेतोय. तर कुकरमध्ये देखील थोडंसं पाणी टाकायचं, नाहीतर तो भात चिकट बनतो. तर ते वाडगा आपण त्या आत ठेवलेला आहे त्याच्या. तर थोडंसं पाणी टाकून त्याला झाकण लावून घेऊया आणि 2 सीटासाठी तो गॅसवर ठेवूया. 2 सीट्या झाल्या झाल्या लगेच बंद केलं तर तुम्ही बघू शकता. 2 सीट्या झाल्या झाल्या लगेच आपल्याला बंद करायचं आहे. तर भात चांगलासा शिजतो मग. तर हे माझ्या आईनेच बोलला आज. तर जसं की तुम्ही बघितलं, भात मी स्वतःहून लावलेला आहे. तर तुम्ही पण लावू शकता. भात खूप सोपा आहे लावणं. मला तर माझ्या आईने शिकवलं लावायला. कारण कधी इमर्जन्सीमध्ये घरात कोण नसेल तर स्वतःहून काहीतरी बनवता किंवा लावता यायला पाहिजे. तर भात खूप सोपं आहे लावणं. मला पण वाटलेलं आधी कठीण आहे, बट खूप सोपं आहे भात लावणं. तर जसं की तुम्ही बघितलंच मी भात कसा लावलेला आहे, तर तुम्ही पण शिकू शकता. तर आताच पोटभर जेवून रात्रीचा डिनर झालेला आहे. आज माझ्या आवडीची डाळ होती मसूरची. तर ती मला खूप आवडते आधीपासून. तर आत्ताच मस्तपैकी फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करून तर आता मी जातो बेडरूममध्ये. तर आता वाजलेत रात्रीचे 11:30. तर आता झोपायचा टाईम आहे. तसं की बघू शकाल आता बेडवर आलो आहे. माझा भाऊ मस्तपैकी टाईमपास करतो तिकडे, हे बघा. तर तो तर 2-3 वाजेपर्यंत झोपतो. ते आपल्याला जमत नाही, कारण की उद्या लवकर उठून जिमला देखील जायचं आहे. तर असेच नवीन व्लॉग्स तुम्हाला पाहिजे असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा ब्लॉगर इनादला. मी अशीच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेन. तर स्वतःची काळजी घ्या, आपल्यांची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.